बरं दीपावलीमध्ये जसं तुम्ही म्हणालात की हे 4 दिवस अतिशय महत्त्वाचे असतात. हो. या सगळ्यामध्ये आता लक्ष्मीपूजन हे कधी करावं असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. याचं उत्तर नेमकं आम्हाला जाणून घ्यायचंय हा चांगला प्रश्न आणि विचारला. त्यासाठी हा सगळा अट्टहास आहे. नाही नाही, बरोबर प्रश्न विचारलाय. कारण या वर्षी काही लोकांनी विनाकारण प्रश्न निर्माण केलेला आहे. खरं म्हणजे तसं नाही. लक्ष्मीपूजन हे मंगळवारी 21 ऑक्टोबरलाच करायचं आहे प्रदोषकाली. का ते सांगतो मी तुम्हाला. आता बघा, सोमवारी 20 ऑक्टोबरला दुपारी 3:44 अश्विन अमावस्येला प्रारंभ होतोय आणि मंगळवारी 21 ऑक्टोबरला सायंकाळी 5:54 अश्विन अमावस्या समाप्त होते. तेव्हा सूर्यास्त आहे 6:11. प्रदोष कालामध्ये 21 तारखेला अमावस्या नाही आहे म्हणून काही लोक म्हणतात की लक्ष्मीपूजन 20 तारखेला करा, पण ते चुकीचं आहे. कारण आपल्याकडे ज्या ग्रंथावरून हे केलं जातं ना, तो धर्मसिंधू हा ग्रंथ प्रमाण हा मानला जातो. पुरुषार्थ, चिंतामणी आणि तिथी निर्णय या 3 ग्रंथात जे काय सांगितलं आहे, पूर्व दिवशी प्रदोषकाली अश्विन अमावस्या असली तरी दुसऱ्या दिवशी 3 प्रहरापेक्षा जास्त अमावस्या असेल आणि प्रतिपदा ही वृद्धी तिथी असेल, म्हणजे जास्त कालावधी तिथी असेल, तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन करावं असं धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, तिथी निर्णय या ग्रंथामध्ये लिहिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्व पंचांग आणि दिनदर्शिकेत जे दिलेले ना, मंगळवार 21 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करावं प्रदोषकाली आणि किती वाजेपासून, सायंकाळी 6:11 रात्री 8:40 लक्ष्मीपूजन करावं असं सांगितलेलं आहे. त्यामुळे निश्चय म्हणजे चिंता मनामध्ये नाही, द्विधा मनस्थिती नाही. मंगळवारी 21 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करायचं आहे. काही लोकांनी उगाचच शंका निर्माण केली, प्रदोष कालात अमावस्या नाही, पण तसं नाही, धर्मग्रंथात दिलेलं आहे आणि धर्मसिंधू हे प्रमाणभूत ग्रंथ आहे. त्यामुळे पंचांग, मी आता गेले 52-54 वर्ष पंचांग करतोय, असं अनेक वेळा झालेलं आहे की 3 प्रहरापेक्षा जास्त अमावस्या दुसऱ्या दिवशी आणि प्रतिपदाही जास्त कालावधी तिथी. त्यामुळे दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन शास्त्राप्रमाणे करायचं आहे.